नमस्कार मित्रांनो, आजकाल अनेक स्त्री पुरुषांच्या मागे लागतात. आपण पाहत आहोत स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते. याचं समाजामध्ये प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच आजच्या या लेखातून, या व्हिडिओतून विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते, पुरुषांकडे का आकर्षित होते, याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आजकाल समाजातील वास्तव मांडणारा हा विषय आहे. समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला आहे. बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृती सुद्धा तशीच आहे. अनेक वेळा स्त्रियांचा सुद्धा त्यांचा एक स्वतःचा नकळत पाय घसरतो. त्यांच्या मनात नसतानाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे. स्त्री फिजिकल रिलेशनसाठी परपुरुषाकडे आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशनसाठीच परपुरुषाशी मैत्री करते असे अनेकांना वाटते. इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ, कथा यांमधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील टीव्ही मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवतात. स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्टी हव्या असतात. तिच्या इच्छा नसतानाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते. विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ती रोबोट नाही. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस. आपल्या भावनिक माणूस नवऱ्यामध्ये तिला असा हवा असतो. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या सर्व सुखदुःखांच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा मनमोकळेपणाने, मैत्रीच्या नात्यासारखं. वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि दुःख हक्काने ती निसंकोचपणे, निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचा माणूस तिला हवा असतो. आपल्या नवऱ्यात हवा असतो. ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवी. तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते तेव्हा तिच्या नकळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडून तिचं मन झुकायला लागतं. तर मित्रांनो बघा, अशा तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते, बेचैन होते. तिचा श्वास कोंडल्यासारखा होतो. ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळत असते. याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास ती आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिक ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिची सामाजिक, कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषांनी समजून न घेतल्यामुळे तिला आपली किंमत शून्यच वाटायला लागते. तिच्या असण्याने आणि नसण्याने कुणालाच काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हाच ती स्वतःचं महत्त्व हरवून बसते. नवरा आपली एवढी काळजी करत नाही, किंमत देत नाही, परंतु ती हाईत व्यक्तीला आपलं ती असायला तिला असावं असं तिला वाटतं आणि मग तिकडे ती भावनिक झुकले जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेक वेळा कुटुंबातून छळ, कपट, कारस्थान यांमुळे कौटुंबिक प्रेम कमी होणे. हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते. स्वतःच्या नवरा आणि कौटुंबीय ऐकत नसल्याने या भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधार कुणीतरी असावा असं तिला वाटत असतं आणि ती शोधते. अशा भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशनकडे आवडीने वळल्या जाते. तिच्या अस्तित्वाचा, आपलेपणा, कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा. स्त्री खूप कणखर असते. ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही. पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता भावनेचा विचार व्हावा. तिला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून घ्यावे. तिच्या भावनेचा आदर, कदर करायला शिकलं पाहिजे. तिला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर, कदर करायला शिकलं पाहिजे. हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ
तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही. चुकीच्या पावलाआधी 100 वेळा विचार करते. नवऱ्याने वेळीच सावध व्हावं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडला असेल तर नक्कीच मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.